नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा, त्याचे व्रतनियम काय आहे, त्याचं महात्म्य काय आहे, हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक विनंती आहे की आपण माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रविवार दिनांक 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. वर्षभरात कोणतीही एकादशी केली नाही तरी हा उपवास नक्की करा आणि दिलेले नियम पाळा. दर महिन्यात 2 याप्रमाणे आपल्या पंचांगात वर्षभरात येणाऱ्या ज्या 24 एकादशी असतात त्यांना वेगवेगळी नावे आहेत. आषाढाच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी तथा देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्राही भरते. लाखो वारकरी त्यावेळी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जमा होतात. विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून जाते. महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास व विठ्ठलाची पूजा केली जाते. या एकादशीचे हे व्यापक रूप पाहता महाएकादशी हे नाव सार्थ ठरते. भागवत धर्मास महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस नेहमीच शिरोधार्य मानतो. ज्ञानोबा तुकाराम या संतांनी धर्माचे लोण महाराष्ट्रात सर्वदूर पोचवल्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तर हा भागवत धर्म प्राणाहून प्रिय मानतो. या भागवत धर्मानुसार एकादशीच्या उपवासास फार मोठे पारमार्थिक मोल प्राप्त झालेले आहे. म्हणून वारकरी प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशी नित्यव्रत म्हणून पाळतात. आरोग्यदृष्ट्याही एकादशीचा उपवास हा अतिशय लाभदायक असल्याचे शास्त्रकारांचे मत आहे. परंतु उपवासाचे वेगवेगळे पदार्थ खाऊन व्रत पालन करणे अयोग्य आहे. एकादशीच्या दिवशी तहानभूक हरपून जावी एवढे ईश्वर चिंतन करावे असे शास्त्र सांगते. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी मित आहार करायला हरकत नाही. आषाढी एकादशीच्या दिवशी देव झोपी जातो असा समज आहे, म्हणून तिला देवशयनी एकादशी म्हणतात. पुढील 4 महिने वेगवेगळी पूजा, व्रत, सण, उत्सव तसेच जप तपादी कर्म करून भक्त आपल्या देवास संतोषवण्याचा प्रयत्न करतात. आषाढी एकादशीचे व्रत व नियम काय आहे ते आपण जाणून घेऊया. एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणतात ते उगाच नाही. वास्तविक पाहता उपवासाची थाळी ही रिकामी असणे अपेक्षित आहे. मध्यंतरी समाज माध्यमावर रिकामी थाळी आणि रिकाम्या वाट्या असा फोटो उपवासाची थाळी या नावे फिरत होता. आपण त्यावर गमतीने हसत असलो तरी उपवासाची थाळी धर्मशास्त्राला अशीच अभिप्रेत आहे, रिकामी. उपवास म्हणजे काय? मन व शरीर यांनी कोणतेही पापाचरण म्हणजे वाईट किंवा निंद्य आचरण करू नये व गुणीजनांचा सहवास मिळावा, या दोन्ही क्रियांना मिळून उप अधिक वास म्हणजे उपवास असे म्हणतात. फक्त शरीराचे पोषण अर्थात उपवास लंघन करेल तो उपवास नव्हे. या पार्श्वभूमीवर आपण जर उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करत असू तर त्याला उपवास म्हणता येणार नाही असे धर्मशास्त्र सांगते. उपवासाच्या दिवशी काहीही न खाता केवळ शरीराला नाही तर विविध विकारापासून मनालाही उपवास घडावा म्हणून सत्संग करावा असे शास्त्र सांगते. उपवास केल्याने काय फायदे होतात? उपवासाच्या दिवशी शारीरिक लंघन केल्याने शरीराचे विकार दूर होतात. तसेच मनाचे लंघन केले तर मनाचे विकार दूर होतात. विषयांची आसक्ती दूर करण्यासाठी उपवासाच्या दिवशी मन कामात, हरिकीर्तनात, भजनात रमवावे आणि अनन्य भावे भगवंताला शरण जाऊन त्याचे नामस्मरण करावे. केवळ देहाचे नाही तर मनाचेही आरोग्य जपायचे आहे ना, ते सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. उपवासाचे पदार्थ अन्य कधीही बनवून खाता येतील, पण उपवासाचा हेतू साध्य करायचा असेल तर तनामनाचा उपवास अर्थात लंघन घडणे आवश्यक आहे. यंदाच्या एकादशीला तनामनाला उपवास घडवूया आणि विठ्ठल रखुमाईचे नाव घेऊया. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.